नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो, अंगणवाडीच्या पोषण आहारामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे। चव आणि पोषण मूल्यांनाही प्राधान्य देण्यात आलेलं आहे, असं महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती आपल्यासमोर आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे आणि पोषण ट्रॅकरचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा ताईंनो, अंगणवाडीतील बालकांसह गर्भवती, स्तनदा माता तसेच आकांक्षित जिल्ह्यामधील किशोरवयीन मुली आणि 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना जो घरपोच आहार, ज्याला आपण THR म्हणतो, त्या THR मध्ये पोषण मूल्यासोबत चवीलाही प्राधान्य देत नवीन आणि रुचकर पाककृतींचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत घरपोच आहाराच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः पोषण आहाराची गुणवत्ता, पोषण मूल्य आणि चव याची तपासणी केली। या बैठकीस महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव, आयुक्त माधवी सर देशमुख, आयुक्त डॉक्टर जगदीश मणियार, दूरदृश्य प्रणालीद्वारे सहसचिव VR ठाकूर, अवर सचिव सुनील सरदार, प्रसाद कुलकर्णी, सह आयुक्त वर्षा पवार, उपायुक्त संगीता लोंढे, विजय क्षीरसागर, जामसिंग गिरासे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की केंद्र शासनाच्या निकषानुसार सध्या घरपोच आहार प्रीमिक्स स्वरूपात वितरित केला जातो, मात्र लाभार्थ्यांकडून मिळालेल्या प्रतिसाद, क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या सूचना तसेच तज्ज्ञांच्या शिफारशी लक्षात घेऊन या आहारामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत। सध्याचं जे एनर्जी डेन्स मूग डाळ खिचडी प्रीमिक्समधील घटकांच्या मिश्रणात सुधारणा करण्यात आली असून आहाराचा दर्जा अधिक चांगला राखण्यासाठी मसाल्याचे पाकिट स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। याशिवाय मल्टीमिक्स सिरियल अँड प्रोटीन्स ही पाककृती कायम ठेवण्यात आलेली आहे। तसेच व्हेज पुलाव व मल्टीग्रेन पफ या 2 नवीन पाककृतींचा समावेश करण्यात आलेला आहे। पुढे आदितीताई म्हणाले की हा आहार बदलण्यापूर्वी आम्ही राज्यभर सर्वेक्षण करून वैद्यकीय अधिकारी आणि आहार तज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे। गेल्या 3 वर्षात आपल्या राज्यात कुपोषणाचे प्रमाण लक्षणीयरित्या घटलेले आहे। या नवीन व रुचकर आहारामध्ये लाभार्थ्यांची आहाराची स्वीकृती वाढेल आणि कुपोषणाविरुद्धच्या आपल्या लढ्यात नक्कीच अधिक बळ मिळेल असा विश्वास आहे। या बैठकीस जे उपायुक्त, जे आयुक्त उपस्थित होते त्यांनी देखील या पाककृतीचा चाचणी केलेली आहे, म्हणजे पाककृतीची टेस्ट करून घेतलेली आहे। महिला व बालविकास विभागाचे मुख्य ध्येय राज्यातील माता बालकांचे आरोग्य सदृढ राखणे हा आहे। याच उद्देशाने एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाड्यामध्ये 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर महिला, स्तनदा माता आणि आकांक्षित जिल्ह्यामधील किशोरवयीन मुलींना दिल्या जाणाऱ्या घरपोच आहारामध्ये पोषण मूल्यांसोबतच आता चवीलाही प्राधान्य दिले जाणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा आदितीताईंनी केली। मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीमध्ये स्वतः आदिती तटकरे यांनी या पोषण आहाराचा आस्वाद घेत त्यांच्या गुणवत्तेची चाचणी केलेली आहे आणि पाहणी देखील केलेली आहे। क्षेत्रीय अधिकारी, लाभार्थी व तज्ज्ञांच्या शिफारशीनुसारच या आहारात महत्त्वपूर्ण व नाविन्यपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत, अशी महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती आपल्या समोर आलेली आहे। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे ताईंनो। या आहारामध्ये आता बघा, जो THR भेटला जातो त्या THR मध्ये आता व्हेज पुलाव आणि मल्टीग्रेन पफ या 2 नवीन पाककृतींचा समावेश करण्यात आलेला आहे, अशी देखील घोषणा आदिती तटकरे यांनी केली। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। अजूनही तुमची काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा। धन्यवाद।